हरे कृष्णा सर्वांना. आज आपला गीता अध्ययनाचा 18वा दिवस म्हणजे आजचा आपला शेवटचा दिवस. आपण प्रणाम मंत्र म्हणून अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सर्वांना. सगळ्यांनी एकदा हरे कृष्णा म्हणा. हरे कृष्णा मॅम. हरे कृष्णा. आता आपण एक थोडक्यात रिव्हिजन घेऊया आणि मग आपल्या अध्यायाला सुरुवात करूया. ठीक आहे. हे भजन आठवत आहे का? आपण एक छोटस पोएम म्हणा भजन म्हणा शिकलो होतं. हरे कृष्ण. हा, काय आहे याच्यात? कृष्ण 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 है कृष्ण केश कृष्ण केश पाहि माम. राम राघव राम राघव राम राघव रक्षमाम. म्हणजे इथे कृष्णाला आणि राम हे सुद्धा कृष्णाचाच अवतार आहे, म्हणजे नारायणाचेच अवतार आहेत की नाही दोन्ही. तर इथे काय म्हटलं आहे की पाहि माम, केशवा पाहि माम. केशव हे कृष्णाचंच नाव आहे. तर तिथे ते काय म्हणत आहेत की मला क्षमा कर, माझ्याकडनं जर काही कळत नकळत चुका झाल्या असतील तर त्या पोटात घे, क्षमा कर आणि माझी रक्षा कर. राम राघव रक्षमम म्हणजे राघव हे सुद्धा रामाचंच नाव आहे. तर रक्षम म्हणजे रक्षा कर. कुठल्याही संकटात कुठलं संकट आलं किंवा येणार असेल तर सगळ्या ठिकाणी माझी रक्षा कर, असं इथे आपण कृष्णाला ह्या भजनाद्वारे सांगतो आहे. पुढची स्लाइड. आणि हे पण एक छोटस सॉन्ग आपण ऐकलं होतं, बरोबर? कोणी वाचणार? ठीक आहे. कृष्णा's love, it's so wonderful, oh it's so wonderful love, it's so high you can't get over it, it's so deep you can't get under it, it's so wide you can't get around it, oh wonderful love. म्हणजे कृष्णाचं प्रेम इतकं छान आहे की इतकं डीप आहे, म्हणजे इतकं खोलवर आहे की त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही, असंच ह्या छोट्याशा कवितेत किंवा पोएम मध्ये म्हटलेलं आहे. पुढची स्लाइड. आता हे आपल्या रोजचे प्रश्न, हे रिव्हिजन आहे. भगवंत कोण आहे? अनम्यूट करून सांगा मला, भगवंत कोण आहे? कृष्ण हेच भगवंत आहेत की नाही? हा, आणि ते मानव आहेत का? कोण आहेत ते? अनम्यूट कर, मला आवाज नाही येते. ते परमपुरुष आहेत की नाही? ते परमात्मा आहेत, बरोबर? सर्व ते पुरुषोत्तम आहेत. आणि आपण कोण आहोत? आपण आत्मा आहोत. आपण आत्मा आहोत, आपण जीवात्मा आहोत, बरोबर. आणि भगवंत कोणत्या 3 कारणांमुळे प्रकट झाले होते?
दुष्टांचा असुरांचा नाश करण्यासाठी. त्याच्यानंतर धर्माच्या नाश स्थापनेसाठी. काय? मॅम नाश करण्यासाठी. दुष्टांचा नाश करण्यासाठी, बरोबर. त्याच्यानंतर धर्म स्थापन करण्यासाठी आणि कोणाचं रक्षण करण्यासाठी? भक्तांचं रक्षण करण्यासाठी. तर भगवंत कोणत्या 3 कारणांमुळे प्रकट झाले? भक्तांचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माच्या स्थापनेसाठी. जिथे जिथे अधर्म हा धर्मावर मात करू लागला आहे किंवा जास्त होऊ लागला आहे, तिथे तिथे अधर्माचा हे करून धर्माचा नाश करण्यासाठी भगवंत प्रकट झालेले आहेत. ठीक आहे. भगवद्गीता काय आहे? मैम भगवत गीता हमारे जीवन का मैनुअल है। मैनुअल बरोबर. आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. म्हणजे आपल्या जीवनाचं मॅन्युअल आहे. आपण त्याला युजर मॅन्युअल सुद्धा म्हणू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर अर्जुनाला युद्ध का करावेसे वाटत नाही? मैम क्योंकि उनके सामने उनके परिवार वाले ही थे, उनके शिक्षक थे, उनके भाई थे। बरोबर. कारण की सगळे समोरच होते की नाही, सगळे परिवारातलेच होते. एकदम बरोबर. आणि मग ती 5 कारणं पण होती की नाही, त्यांच्यामुळे सगळे आपल्या परिवारातले, कुटुंबातले असल्यामुळे 5 कारणं कुठली होती ती? मनात काय वाटत होतं त्यांना? हा, बरोबर. आणि नाही भेटणार मारून. बरोबर. पाप, आनंद नाही, करुणा आणि आता सार्थकने सांगितलं, म्हणजे पारिवारिक परंपरा, म्हणजे एकाच कुटुंबातले होते. आणि असमंजस्य, म्हणजे समजत नव्हतं काय करायचं ते. एकदम छान. योग काय आहे? मैम योग के अंदर हमारे जीवन की ये बढ़ते। योग क्या? मैम योग के अंदर हमारे जीवन के कर्म बढ़ते हैं। अच्छा, नाही. योग म्हणजे भगवंता जवळ जाणे, परमेश्वराशी एक संधान साधणे, म्हणजे आपण भगवंताच्या जवळ जाणे. आणि आपण ते 4 योगाचं हे पाहिले होते की नाही, पायऱ्या होत्या त्या, स्टेजेस. एक होता कर्मयोग. आता तू जे सांगतोय ते कर्म, म्हणजे आपण पहिले कर्म करायचं. कर्म कुठलं? चांगलं कर्म करायचं, कृष्ण कर्म करायचं. त्याच्यानंतर काय? ज्ञान योग, म्हणजे आपण जाणून घ्यायचं की आपण कोण आहोत, भगवंत कोण आहेत, आपण काय केलं पाहिजे, म्हणजे ज्ञान योग. त्याच्यानंतर ध्यानधारणा, म्हणजे तो एक अष्टांग चक्र होतं की नाही, ते राऊंड शेप मध्ये आपण दाखवलं होतं, त्याच्यात ते यम नियम वगैरे सगळे होते, ते म्हणजे अष्टांग योग. आणि सगळ्यात सर्वोत्तम योग कुठला? तर भक्ती योग, ती म्हणजे 4थी पायरी. ठीक आहे. तर कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग आणि सगळ्यात उत्तम भक्ती योग. 4 युग कोणते? भक्ती योग, युग 4 युग ते योग झाले. हे युग म्हणजे काळ. 4 सत्ययुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि कलियुग. बरोबर. पुढची स्लाइड. पुढची स्लाइड प्रभूजी. आपण कोणत्या युगामध्ये राहतो? आपण कलियुगामध्ये राहतो. बरोबर, कलियुगात राहतो. आणि कलियुगात आपण काय केलं पाहिजे? कलियुगात आपण नामजप करायला पाहिजे. एकदम छान, मस्त. कलियुगात आपण नामजप केला पाहिजे. बरोबर. आणि शांती सूत्र आठवत आहेत का? 3 शांती सूत्र. नाही, तो आपला सखा आहे. बरोबर, मित्र आहे. भगवंत श्रीकृष्ण कोण आहे? आपला मित्र आहे. त्याच्यानंतर तो पुरुषोत्तम आहे. आणि तो कोण आहे? तो परमानंद आहे. हे 3 शांती सूत्र आहेत. ठीक आहे. तो पुरुषोत्तम आहे, तो परमानंद आहे, म्हणजे तो नियंत्रक आहे की नाही, सर्वोच्च नियंत्रक. त्याच्यानंतर तो सर्वोच्च आनंद पण तोच आहे, म्हणजे पुरुषोत्तम परमानंद. बरोबर. आणि तोच आपला सखा, म्हणजे मित्र आहे. पुढचं काय आहे?
आणि हरे कृष्णा महामंत्र काय आहे? कुठला मंत्र आहे तो? मॅम हरे कृष्ण 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 मैम हरे कृष्ण हरे कृष्ण राम हरे राम 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 हरे हरे. वा वा, छान छान. आणि पंचतत्व मंत्र? श्री श्री अद्वैत गदाधर, बरोबर आहे. श्री अद्वैत गदाधर श्री वासदी वासुदेव गौरव वृंद, बरोबर, खूप छान. तर काय आहे? खूप छान पंचतत्व मंत्र, मस्त सोहम. आणि आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप का करायला हा पाहिजे? करायचा का नाही आधी? मैम करना चाहिए. हा, आणि का करायचा तो? हा, कारण आपल्याला मैम मैम ये जो मैम महामंत्र कहने से हमारे अंदर के कर्म अच्छे होते हैं. बरोबर, म्हणजे आपण भक्ती मार्गाला लागतो. आपण त्रिगुणांमधला एक गुण म्हणजे आपण सात्विक गुण आपल्यातला विकसित होतो. खूप छान. आणि कृष्णा या शब्दाचा अर्थ? नाही, कृष्ण म्हणजे काय? तर सर्वाकर्षण, जो सर्वांना आकर्षित असतो तो म्हणजे कृष्ण. आणि कृष्ण आकर्षित का असतो? कारण त्याच्या हातात छान, डोक्यावर मुकुट, मुकुटावर छान मोरपीस असतो, हातात बासरी, त्याचा चेहरा किती सुंदर आणि किती छान की नाही. हा, म्हणून कृष्ण म्हणजे काय? सर्व आकर्षण, सर्वांना आकर्षून घेणारा, मनमोह, म्हणून कृष्ण. हा, आता ही भगवद्गीता जी आपण आता 18 दिवसात शिकलो, ती मला सांगा, ती किती मिनिटात कृष्णाने अर्जुनाला सांगितली, भगवंतांनी अर्जुनाला सांगितली? 45 मिनिट्स, म्हणजे पाऊण तासात, 45 मिनिटात. हा त्यांचा जो संवाद होता कृष्ण आणि अर्जुनचा, हा 45 मिनिटाचा संवाद होता. ठीक आहे. आणि आपण भगवद्गीता जशी आहे तशी शिकत आहोत का? आणि तशी का शिकतोय आपण? कारण ती गुरु परंपरेतून आलेली आहे, बरोबर? यस. हो की नाही? आपण ते पाहिलं होतं की नाही, संप्रदाय, 4 संप्रदाय, ते ब्रह्म संप्रदाय आणि शील प्रभुपाद हे काय आहेत? हे त्यातले 32वे गुरु आहे, त्यांच्या शिष्य आहेत त्याच संप्रदायातले. आणि त्यांनी ही अनुवाद केलेली, म्हणून ती जशीच्या तशी आली, गुरु परंपरेतून आलेली आहे, म्हणून आपण ती जशीच्या तशी ट्रान्सलेट झालेली आहे, अनुवाद झालेला आहे आणि आपण तीच वाचतोय, तीच शिकतोय. खूप छान. पुढची स्लाइड. आता भक्ती इज एक्सप्लेन इन मिडल 6 चॅप्टर्स ऑफ भगवद्गीता. भगवद्गीतामध्ये ही आपल्या मधल्या 6 चॅप्टर मध्ये हे केलेली आहे. आपल्या भगवद्गीतेमध्ये काय आहेत? 3 पडाव आहेत, बरोबर? पहिला काय आहे? कर्मयोग, दुसरा काय आहे? भक्तियोग, आणि तिसरा काय आहे? ज्ञानयोग, बरोबर? आता आपण ज्ञानयोग शिकतो आहे. मग मला सांग की आपलं जे सँडविच असतं, सँडविच मध्ये काय असतं? वर ब्रेड, खाली ब्रेड, आणि मध्ये सगळं छान, मध्ये पनीर, चीज वगैरे सगळं, आणि सगळ्या भाज्या वगैरे असतात की नाही, सगळं म्हणजे चविष्ट, जो आपला गाभा आहे, ज्याला चव आहे, ते काय असतं? ते मध्ये असतं. म्हणजे जर आपण सँडविच पाहिलं तर मधली गोष्ट ती चविष्ट असते. म्हणजे भगवद्गीता काय आहे की पहिले 6 योग, आणि म्हणजे 6 अध्याय, आणि शेवटचे 6 अध्याय हे काय आहे की हे तुम्ही काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे त्या आहे. आणि मधलं काय? तर भक्ती योग, आणि तो महत्वाचा आहे. आता मला सांगा, भगवद्गीतेमध्ये अध्याय किती आहेत? किती अध्यायांचं आपण, किती चॅप्टर्स आहेत टोटल? 18 चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. आणि भगवद्गीतेमध्ये एकूण श्लोक किती आहेत? श्लोकास आठवत आहे का काही? 892. नाही. टोटल 18 चॅप्टर्स मध्ये एकूण किती श्लोक आहेत?
700 श्लोक आहेत. 700 त्याच्यातले 108 महत्वाचे आणि खूप छान शुभम, मस्त. 108 महत्वाचे श्लोक आहेत, 700 श्लोक आहेत. आणि चॅप्टर्स किती आहेत? अध्याय 18 बरोबर, 18. आणि त्यातले आपण चतुर्श्लोकी गीता म्हणून ओळखले जातात. ते कुठले 4 श्लोक आहेत आठवत आहे का? कुठल्या चॅप्टर मध्ये होते ते? दहावा अध्यायामध्ये 10.8, 10.9, 10.10 आणि 10.11 हे जे 4 श्लोक आहेत हे म्हणजे चतुर्श्लोकी गीता. त्याच्यात संपूर्ण हे जे आपण 700 श्लोक आहेत, हे जे 18 चॅप्टरची गीता आहे, तर त्या 4 श्लोकांमध्ये तिचा सार आहे, सारांश आहे. ठीक आहे, पुढची स्लाइड. आता कृष्णाचे 6 ऐश्वर्य आपण पाहिले होते, बरोबर? की कृष्णाचे 6 ऐश्वर्य, की तो खूप सुंदर आहे. म्हणजे कृष्ण खूपच सुंदर आहे, त्याच्या एवढं सौंदर्य कोणाचकडे नाही आहे. तो श्रीमंतही आहे आणि कृष्ण तर फेमस आहे, प्रसिद्ध आहे. म्हणजे असं कोणी आहे का की ज्याला कृष्ण माहित नाही? हो की नाही? आणि तो शक्तिशाली आहे, सामर्थ्यवान आहे. त्याच्या इतकं सामर्थ्य कोणाकडे आहे का? नाही. आणि तो स्वतः ज्ञानाचं भंडार आहे. म्हणजे त्याच्याकडे ज्ञान पण आहे आणि सौंदर्य, श्रीमंती, प्रसिद्धी, सामर्थ्य, ज्ञान ह्या सगळ्या 5ही गोष्टी त्यांच्याकडे असून ते काय आहेत? एका संन्यासासारखे आहेत. म्हणजे त्यांना ह्या कुठल्याही गोष्टीची आसक्ती नाहीये, यापासून ते विरक्त आहेत. त्यांना आणि म्हणून ते भगवान आहेत आणि म्हणून ते पुरुषोत्तम आहेत. ठीक आहे, हे कृष्णाचे 6 ऐश्वर्य म्हणा. ठीक आहे, पुढची स्लाइड. आता भगवद्गीतेचे 5 विषय. ईश्वर, मॅम प्रकृती, जीव, ईश्वर, काल, कर्म. एकदम छान, मस्त. प्रकृती, जीव, ईश्वर आणि काळ आणि कर्म हे आपले 5 विषय. पुढची स्लाइड. आता युद्ध न करण्याबद्दल अर्जुनाच्या विलापांची कारण, म्हणजे हे अगदी आपला पहिला अध्याय, की त्याच्यात त्यांनी काय म्हटलं आहे की युद्ध का नाही करायचं? आनंद नाही, मॅम दया, आनंद नाही, पाप, कौटुंबिक परंपरा. बरोबर, खूप छान, मस्त. की त्याला दया वाटत होती सगळ्यांबद्दल, सगळे, कारण की भावंड होते, गुरु होते, काका होते, हो की नाही? आनंद नव्हता त्यांना की यांना मारून मला काय मिळणार, आणि यांना मारलं तर मला पाप लागेल, म्हणजे पाप. परत हे माझे सगळे कुटुंबीयच आहेत, म्हणजे माझे फॅमिली ट्री, म्हणजे माझं कुटुंबच हे होईल जर मी यांना मारलं तर. आणि परत गोंधळ की मी एक्झॅक्टली काय करू. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे अर्जुनाला युद्ध नव्हतं करायचं. पुढची स्लाइड. आणि अर्जुनाला युद्ध का जिंकू शकतो याची काय 9 कारणं होती? काय असं होतं अर्जुनाकडे की जो युद्ध जिंकू शकला असता, म्हणजे जिंकणार होता किंवा जिंकला? शंखनाद. बरोबर. मॅम धर्मक्षेत्र. बरोबर. मॅम धनुष. बरोबर. दैवी रथ. बरोबर. आणि ध्वजा, रथावर काय असतं? भाग्यलक्ष्मी. बरोबर. मॅम मोक्षदा एकादशी. बरोबर. त्यक्त जीविता. बरोबर. मॅम ध्वज. बरोबर. कपिध्वज. बरोबर. म्हणजे अर्जुनाची काय कारण होती? युद्ध अर्जुन का जिंकू शकत होता? तर धर्मक्षेत्र, दैवी रथ, कपिध्वज, शंखनाद, गांडीव धनुष्य
त्यक्त जीविता म्हणजे काय की त्याच्यासोबत असणारे सगळे त्याचे सैनिक, त्याच्यासोबत असणारे राजे, सगळे जे जे लढवय्ये होते, जे शूर होते, की ते अर्जुनासाठी त्यांच्या प्राणाची आहुती सुद्धा द्यायला तयार होते. आणि त्या हेतूनेच ते उतरले होते की एकतर जिंकून आता आम्ही काय म्हणता इथे धारातीर्थी जाऊ, आम्ही आम्ही इथं मृत्यूला सामोरं जाऊ, अशा उद्देशाने येणारे ते सगळे म्हणजे त्यक्त जीविता. आणि मोक्षदा एकादशी, त्या दिवशी मोक्षदा एकादशी होती. आणि त्यांच्यासोबत त्यांचा सारथी कोण होता? ऋषिकेश, म्हणजे भगवान साक्षात श्रीकृष्ण. आणि जिथे भगवान श्रीकृष्ण असतात तिथे भाग्यलक्ष्मी असतेच. त्यामुळे ही 9 कारणं असल्यामुळे अर्जुनाचा जिंकणं तर स्वाभाविकच होतं. पुढची स्लाइड. आता प्रभू प्राप्तीचे 3 टप्पे कोणते? म्हणजे आपण जे ईश्वर प्राप्ती म्हणतो किंवा काय, तर त्याचे 3 टप्पे कोणते? तर आपल्याला आठवतं का ते ब्रह्म, त्याच्यानंतर चतुर्भुज रूप आणि कृष्णाचं परमात्मा. हो आणि भगवान, त्याचं ते छोटस छान रूप हातात बासरी. म्हणजे काय की आपण जेव्हा आपण भक्ती ध्यान धारणा करायला लागतो किंवा आपण जेव्हा भक्ती मार्गाला लागतो तेव्हा आपल्याला काय दिसतं? लांबून सगळा असा तो कृष्णाचा असा प्रकाश, लख्ख प्रकाश दिसतो आणि तोच दिसतो. त्याच्यामुळे आपण जसं जसं हळूहळू प्रगती करतो, जसं जसं भगवंताच्या जवळ जातो, आपल्याला भगवंताचं कुठलं रूप दिसतं? परमात्मा. चतुर्भुज रूप दिसतं, म्हणजे 4 हात, हातामध्ये एका हातात सुदर्शन चक्र वगैरे सगळं असं छान चतुर्भुज रूप दिसतं. आणि अजून जवळ जातो तेव्हा त्याचा आपल्याला चेहरा दिसतो की भगवान म्हणजे छान मुकुट आहे, त्याच्यावर मोरपीस आहे, त्याचे ते सुंदर चेहरा आणि हातात बासरी, आणि तो असा छान वृंदावनामध्ये गोलोकामध्ये असा छान सगळ्यांमध्ये बसलेला आहे, बासरी वाजवत आहे, हे छान असं रूप दिसतं. हे म्हणजे आपल्या प्रभू प्राप्तीचे 3 टप्पे. पुढची स्लाइड. खूप छान. आता 4 युग जे आहेत, जी मगाशी सांगितली, त्याच्यामध्ये आपण काय करायचं, म्हणजे काय करत होते? मॅम सत्ययुगात काय करत होते? मॅम प्लॅनेट के लिए उद्योग होते. हा मॅम ग्रहांसाठी लढायला लागलेले. ते झालं. आपण म्हणजे की कोणाकोणामध्ये लढत होते ते, बरोबर. खूप छान. सत्ययुगामध्ये 2 ग्रहांमध्ये लढाई होती, खूप छान. पण सत्ययुगामध्ये जेव्हा आपल्याला कृष्णाची भक्ती करायची होती, भक्तीसाठी काय करत होते लोक? तर भगवान विष्णूचं ध्यान करत होते, म्हणजे ध्यान धारणा असं करून बसायचे लोक. कारण की तिथं तेव्हाचं वातावरण तसं होतं, तेव्हा पोषक वातावरण होतं, लोक जाऊन बसत होते, ध्यान धारणा करू शकत होते. त्याच्यानंतर काय आलं? त्रेतायुग. त्रेतायुगात काय होतं की युद्ध करणं, यज्ञ करणं, आहुती देणं, बलिदान करणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या ह्या त्रेतायुगात होत्या. द्वापार युगात काय केलं? मोठी मोठी मंदिरं बांधून त्यांची पूजा करणं, हे सगळं झालं द्वापार युगात. आणि कलियुगात काय करायचं असतं? कलियुगात नामजप करायचा असतो. नामजप करायचा. एकदम छान, मस्त. कलियुगामध्ये एकदम सोपं आहे की आपण घरात बसून नामजप करायचा, हो की नाही? पुढची स्लाइड. आता भक्तीच्या 4 प्रकार कुठले? 9 प्रकार कुठले भक्तीचे आठवतायत का? श्रवणम, कीर्तनम कृष्णाला, त्याच्यानंतर स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदन. म्हणजे काय की कृष्णाचं संकीर्तन ऐका, त्याच्यानंतर त्याचंच कीर्तन करा, त्याला लक्षात ठेवा, त्याचं नाम घ्या आठवणीने. त्याच्या आता पादसेवनम, पण आता आपण म्हणजे की त्यांच्या पादुकांची सेवा करायची, त्याच्यानंतर त्यांची पूजा अर्चा करायची, त्यांना वंदन करायचं, त्यांना प्रार्थना म्हणायच्या, श्लोका म्हणायचे. दास्य भक्ती म्हणजे त्यांचं दास व्हायचं, त्यांना मित्र समजायचं, म्हणजे सख्यम. आणि काय की आपण त्यांना पूर्णपणे शरण जायचं. आत्मनिवेदनम म्हणजे आपण त्यांना शरण जायचं. जसे अर्जुन गेले होते की नाही दुसऱ्या अध्यायामध्ये, की मी तुला शरण आलेलो आहे, पूर्ण मी तुला गुरु मानलेला आहे, हे कृष्ण आहे भगवंता, तू आता मला मार्ग दाखव, असं म्हणतात की नाही अर्जुना दुसऱ्या अध्यायामध्ये. तसंच पूर्ण
शरण जायचं आणि सांगायचं की कृष्णा तूच मार्ग दाखव. पुढची स्लाइड. शांती सूत्र, हो की नाही? आता मला सांगा हे शांती सूत्र काय आहे? कृष्ण कोण आहे? मॅम कृष्ण परमानंद आहे. त्याच्यानंतर सर्वोच्च नियंत्रक आहे आणि आपला परोपकारी मित्र आहे. पुढची स्लाइड. आता आपण कोण आहोत? आपण आत्मा आहोत. बरोबर. आणि आपण तो आत्मा पाहू शकतो का? नाही, का? कारण तो आपल्या एकाच देशाच्या 10,000 टोच असतात ना, त्यांना तापून जेवढा भाग राहील ना तेवढा भागाचा आत्मा असतो. बरोबर, खूप छान. म्हणजे आपल्या केसाच्या एका टोकाच्या 10,000वा भाग म्हणजे आपल्या आत्म्याचा आकार, ज्याचा आपण मेजरमेंट सुद्धा नाही अवेलेबल आहे आपल्याकडे, की तेवढा छोटा असतो तो. आणि मग आत्म्याचे गुण काय आहेत? देवाचे नाव घ्यायचे. काय बोललीस रिद्धी? देवाचे नाव घ्यायचे. बरोबर. आणि आपण मृत्यूनंतर काय होतं? होता है. ठीक आहे. आत्म्याचं गुण काय आहे? रिद्धीने बरोबर सांगितलं, देवाचं नाव घ्यायचं. पण आत्मा कसा असतो? आपण आत्म्याला जाळू शकत नाही, कापू शकत नाही, त्याला काही करू शकत, त्याला हवा लागत नाही, त्याला पाणी लागत नाही, पाण्याने ओला होत नाही. हे आत्म्याचे गुण आहेत. बरोबर. आणि मृत्यूनंतर काय होतं की आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. म्हणजे जसे आपण कपडे बदलतो तसा आत्मा हे जेव्हा वार्धक्य अवस्था येते, म्हणजे युवा झालं, म्हणजे कौमारम यौवनम जरा, जेव्हा वार्धक्य येतं माणसाला, तेव्हा आत्मा काय करतो? ते शरीर सोडतो. म्हणजे आपण त्याला मृत्यू असं म्हणतो. आणि मग तो दुसरं शरीर धारण करतो. खूप छान, मस्त. पुढची स्लाइड. हे बघा, इथं हे श्लोक इथे दिलेलेच आहेत की हा आत्म्याचं काय होतं ते. ठीक आहे. आपण हा दुसऱ्या अध्यायात शिकलो होतो की नाही? देहिनोस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. आणि हा कुठला? सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्स्मृति ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेह चाहं. हे आत्म्याचे गुण आहेत. ठीक आहे. पुढची स्लाइड. ही आपली चतुर्श्लोकी भगवद्गीता 10.8, 10.9, 10.10 आणि 10.11. 10.8 मध्ये काय म्हणतात भगवंत? अहम सर्वस्य प्रभाव मत्सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मा बुधा भाव समन्विता. मी सर्व आध्यात्मिक आणि भौतिक जगांचे कारण आहे. सर्व काही माझ्यापासून प्राप्त झाले आहे. हे चांगले जाणणारा बुद्धिमान माझ्या प्रेमात आहे आणि माझ्यापासून माझी पूजा करण्यास पूर्णपणे तयार आहे. आणि पुढे काय म्हणतायत? मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मा नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. माझ्या शुद्ध भक्तांचे विचार माझ्यात राहतात. ते माझ्या सेवेत आपले जीवन अर्पण करतात आणि ते एकमेकांना ज्ञान देतात आणि माझ्याबद्दल बोलताना समाधान आणि आनंद अनुभवतात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते.
जे सतत प्रेमाने माझी सेवा करत असतात, ज्याद्वारे ते माझ्याकडे येऊ शकतात, त्यांना मी ज्ञान देतो. आणि नंतर काय म्हणताय, तेषामेवानुकंपार्थम अहम ज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. ज्ञानाच्या प्रकाशमान दिव्यातून त्यांच्या हृदयात राहून त्यांच्यावर विशेष प्रसन्न होण्यासाठी मी अज्ञानी अंधार दूर करतो. असं इथे भगवंतांनी काय सांगितलं, ह्या 4 श्लोकामध्ये आपली संपूर्ण भगवद्गीतेचा सारांश सांगितलेला आहे की ह्या आध्यात्मिक आणि भौतिक जगाचं कारण काय आहे, हे कोणापासून प्राप्त झालं आहे, तर हे भगवंतापासून झालेलं आहे. त्यामुळे भक्तांचे शुद्ध विचार किंवा जे शुद्ध विचाराने किंवा शुद्ध मनाने भगवंताची आराधना करतात आणि त्यांना भगवंत जवळ करतो, म्हणजे त्यांना त्यांच्यावर त्याची कृपा असते. आणि जे प्रेमाने सेवा करतात त्यांना ज्ञान देतो, ज्ञान देण्याचं काम करतो. आणि ज्ञानाचा हा जो दिव्यमान प्रकाश आहे तो, आणि अंधकार जो अज्ञानाचा अंधकार आहे हे त्यांचा दूर करतो, जो त्यांना मनापासून त्यांची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो. असं हे आपल्या भगवद्गीतेचा सारांश आहे. पुढची स्लाईड. आणि आपण हे पण 2 छान श्लोक शिकलो होतो की नाही. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्या उपहर्तम अश्नानि प्रयतात्मनः. आपण भगवंताला काय व्हायला पाहिजे आणि भगवंत त्याचा स्वीकार करतो, जर आपण मनाने खूप छान भावनेने व्हायला. पत्रं पुष्पं फलं तोयं म्हणजे तुळशी पत्र, फूल, फळ आणि पाणी, तर भगवंत त्याचा खूप प्रेमाने स्वीकार करतो. आणि पुढे काय सांगतायत, मन्मना मम भव भक्तो मद्याजी मा नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैव मानं मत्परायण. पुढची स्लाईड. अर्जुनाला काय जाणून घ्यायचं होतं की आपण कोण आहोत, आपण शरीर आहोत की आत्मा. त्याच्यानंतर पीस फॉर्म्युला म्हणजे शांतता सूत्र काय आहे, त्रिगुण काय आहेत आणि सर्वोच्च ज्ञान काय आहे, हे 4 प्रश्न अर्जुनाला पडले होते. आणि मग त्याचा पुढे भगवंत उत्तर सांगत होते किंवा सांगत आहेत. त्रिगुण आठवत आहेत का काय आहेत? सत्व, रज आणि तम. पुढची स्लाइड. आता हा रथ, हा कसला रथ आहे? आपल्या शरीराचा रथ आहे. आणि याच्यात काय आहे? हे 5 थोड म्हणजे आपले 5 इंद्रिय. बरोबर, 5 घोडे म्हणजे आपले 5 इंद्रिय. आणि पुढे कान, जीभ, त्वचा आणि ते जे दोरे आहे ना, ते म्हणजे आपलं मन. आणि जो चालवतोय ना तो म्हणजे आपली बुद्धी. आणि जो पॅसेंजर सीट वर बसलाय तो म्हणजे आपला आत्मा. खूप छान, मस्त. म्हणजे हा जो आपला शरीर रूपी रथ आहे याच्यात काय काय आहे, आपला तो मागे जो बसला आहे तो आत्मा आहे. आणि बुद्धी म्हणजे सारथी, त्या रथाचा सारथी. मन कसं सैरभैर असतं की नाही, म्हणजे ती जी इंद्रियांना बांधलेली जी दोरी आहे, म्हणजे घोड्यांना बांधलेली जी दोरी आहे ते म्हणजे मन. आणि इंद्रिय म्हणजे आपले घोडे. हे 5 घोडे म्हणजे 5 इंद्रिय कुठली, तर आपले हे 2 डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा म्हणजे आपले हे 5 इंद्रिय. तर हे 5 इंद्रिय कसं आपण हे भौतिक जगात एक एक गोष्टी बघत असतो आणि आपल्याला त्या म्हणजे की त्यांच्यापासून सुरुवात होते की आसक्ती वाढते. आपल्याला मनात विचार येतात की आपण पहिले डोळे बघतो की एखादी वस्तू बघतो, हा मग ती आपल्याला आवडते, मग ते मनामध्ये त्याचा विचार तयार होतो. आणि मग बुद्धी काय म्हणते की नाही, मग आता मला हे पाहिजेच, तर मला हे नको. म्हणजे ह्या तिघांनी मिळून जे काही म्हणजे हे जे टीम वर्क आहे, त्यांनी जर चांगलं कर्म केलं, कृष्ण कर्म केलं, तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या आत्म्याला होणार आहे. म्हणजे आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत म्हणजे आपण वैकुंठ धामापर्यंत, गोलोकापर्यंत आपण पोहोचणार आहोत. पुढची स्लाइड.
हा आपला पंचतत्व मंत्र, बरोबर. मगाशी जो होता की नाही, काय पंचतत्व मंत्र आहे, तर जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. श्रीवासादि गौरभक्त वृंद. खूप छान, मस्त, सोहम. आणि जे इथे मध्ये जे आहेत ते कोण आहे, चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभू. आणि लेफ्ट साइडला नित्यानंद प्रभू आणि अद्वैताचार्य, आणि राईट साइडला गदाधर पंडित आणि श्रीवासादि ठाकुरा. ठीक आहे, पुढची स्लाइड. आता भौतिक प्रकृतीचे 3 प्रकार, म्हणजे आपले जे त्रिगुण आहेत, तर ते कुठले 3 गुण आहेत? मॅम सत्वयुग, युग सत्वगुण, हा, कर्मयोग, सत्वगुण, रजसगुण आणि तमोगुण. बरोबर. म्हणजे सत्वगुण म्हणजे चांगुलपणा, सत्व तर राजसी गुण म्हणजे काय, रजस म्हणजे काय, की जो स्वार्थी आहे, महत्वाकांक्षी आहे, भरपूर इच्छा आहेत, तर म्हणजे राजसी गुण म्हणजे रज. आणि तमगुण म्हणजे तामसी, म्हणजे काय, जो अज्ञानी आहे तो म्हणजे तामसी. पुढची स्लाइड. खूप मस्त. आता की आपलं आध्यात्मिक पतन कुठल्या 8 गोष्टींमुळे होतं, की आता हे आपल्या हे जे शेजारच्या स्लाइड मध्ये दिसतंय की नाही, आपण ह्या त्रिगुणांनी, आणि ह्या त्रिगुणांना प्रभावित कोण करतं, तर माया करते. आणि आपण म्हणजे आपला आत्मा म्हणजे तो एखादा पपेट शो सारखा आहे, बरोबर की ते. तर आता आपण हे 8 गुण काय आहेत, की बाबा 8 गुण नाही, सॉरी, की हा 8 कुठल्या स्टेजेस आहेत की ज्याच्यामुळे आपला आध्यात्मिक पतन होतं. तर जे आपण पहिले 5 सांगितले की नाही, म्हणजे 5 जे आपले इंद्रिय असतात, जे घोडे आहेत, ते आधी एखाद्या वस्तूला बघतात किंवा त्याचा विचार करतात. मग त्याचा काय होतं, आसक्ती निर्माण होते. म्हणजे त्या गोष्टीबद्दल आपली म्हणजे आपल्याला ती आवडू लागते, किंवा मला ही हवीच, अशी एक इच्छा तयार होते. मग ती इच्छा तीव्र होत जाते, की नाही मला ती हवीच आहे. आणि मग ती जर इच्छा आपली नाही पूर्ण झाली किंवा ती वस्तू आपल्याला नाही मिळाली, मग आपल्याला राग येतो. आणि मग काय होतं, राग आला की काय होतं, की आपला एक भ्रम तयार होतो. आणि मग रागामध्ये आपल्याला तसंही काही सुधरत नाही, त्यामुळे मग आपली जी स्मृती जो असतो तिचा गोंधळ उडतो, मग आपली बुद्धी पण काम करत नाही. आणि मग काय होतं, हळूहळू आपण ह्या ज्या प्रकृतीमध्ये, आपण ह्या ज्या भौतिक प्रकृतीमध्ये आहोत, म्हणजे आपण ह्या ज्या अशाश्वत, म्हणजे जे काही आभासी जे आहे प्रकृती, भौतिक प्रकृती, त्याच्यामध्ये आपण इतकं अडकत जातो की आपल्याला हेच सत्य वाटतं. आणि जे शाश्वत आहे, जे कृष्ण जवळ जाण्याचा जो मार्ग आहे, तो आपण हळूहळू विसरून जातो. म्हणजे हे झालं आपलं आध्यात्मिक पतन. पुढची स्लाइड. आपल्याला कोणतीही तीव्र इच्छा करायची नाही म्हणून कोणता गुण सर्वात श्रेष्ठ आहे? कोणता गुण सर्वात श्रेष्ठ आहे? सत्वयुग, सत्वगुण. एकदम छान, सत्वगुण सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि सत्वगुणात आपण काय केलं पाहिजे? मॅम नामजप. नामजप केला पाहिजे. खूप छान. ही स्लाइड आपण पुन्हा पुन्हा दाखवतोय, रोज दाखवत आहे. याच्यात काय म्हटलंय, आपण छोटे आहोत, आपण आपल्या आई बाबांसोबत रोज जप करायचा. 5 मिनिटच लागतात, हो की नाही? एक माळ आपण करू शकतो की नाही? घरामध्ये बसायचं, आपलं आई बाबा, छोटा भाऊ असेल, बहीण असेल, किंवा मोठा भाऊ बहीण असेल, सगळ्यांनी बसायचं, 5 मिनिटं एक माळ जप करायची. पुढची स्लाइड. आता हे काय आहे? गिगो, गुड स्टफ, म्हणजे गुड इन गुड आउट. म्हणजे आपण जे चांगली गोष्ट जर आत्मसात केली, तर नक्कीच आपण त्याचा आउटपुट जे असेल, म्हणजे आपलं तसंच चरित्र घडत जातं. आपण चांगल्या गोष्टींचा विचार केला तर आपली चांगलंच चरित्र होतं, म्हणजे आपल्याला तीच सवय लागते, आणि मग त्याच्यावरून आपलं चरित्र ठरतं. आणि जर आपण वाईट गोष्टींचा विचार केला तर आपल्याला वाईट सवय लागते, आणि मग वाईट सवय लागली की तसंच आपलं हे पण चरित्र पण वाईट होतं, हो की नाही? म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे की गुड इन गुड आउट, गार्बेज इन गार्बेज आउट. म्हणजे जर तुम्ही चांगल्या गोष्टी जर आत्मसात केल्या तर त्या तुमच्याकडनं पण कृती जी घडेल ती चांगलीच घडेल.
आणि जर तुम्ही वाईट गोष्टींचा विचार केला किंवा त्या आवडू लागल्या तर तुमच्याकडनं कृती पण तशीच वाईट कृती घडते. ठीक आहे, वाईट कर्म होतं. पुढची स्लाइड. आता आपल्यात आता जे सांगितलं की नाही मगाशी, कोणी मला सोहम की सार्थक कोण बोललं होतं की सत्ययुगामध्ये 2 ग्रहांमध्ये युद्ध होतं. म्हणजे असुर आणि देव हे 2 वेगवेगळ्या ग्रहांवर राहत होते आणि त्याच्यात युद्ध होत होतं. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये काय झालं, 2 देशांमध्ये युद्ध झालं, 2 राज्यांमध्ये युद्ध झालं. म्हणजे राम रावणाचं युद्ध होतं की नाही, 2 वेगळी राज्य होती. द्वापर युगात काय झालं, एकाच फॅमिलीमध्ये कौरव पांडव एकाच फॅमिलीचे होते, मोठ्या आणि छोट्या काकांचे मुलं होते की नाही ते, त्यांच्या स्वतःच्या राज्यावरून स्वतःच्या घरावरून त्यांचं भांडण झालं. आणि आता कलियुगात काय आहे, आपल्यामध्येच देव पण आहे, दैवी गुण पण आहेत आणि आपल्यातच आसुरी गुण पण आहेत. मग त्याचा बॅलन्स कसा साधायचा, तर त्याचा बॅलन्स करण्यासाठी काय आपण जे मगाशी म्हटलं की नाही, गो गुड इन गुड आउट, तर मनात चांगला विचार आणायचा. जर चांगला विचार आला की एखाद्या मनात विचार आला तर त्याचा शब्द तयार होतो. शब्द तयार झाला की त्याची कृती होते, कार्य होतो. आणि मग ती आपली हळूहळू तेच कार्य आपण जर सारखं करत गेले किंवा रोज करत गेलं तर त्याची सवय होते किंवा आपल्याला सवय लागते. आणि मग आपली ती सवय मग ती चांगली असेल तर आपलं चरित्र चांगलं होतं, आणि ती जर सवय वाईट असेल तर आपलं चरित्र तसं वाईट होतं. आणि जर आपलं जर वाईट असेल चरित्र तर काय होतं, आपण ते शेजारच्या चित्रात दाखवलं की नाही, दलदल. म्हणजे दलदल मध्ये कसा माणूस एकदा फसला की ती दलदलची जमीन कशी दलदलची असते, ती जमीन ठिसूळ असते आणि ती अशी खाली बसत 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 जाते आणि तो माणूस पण तसाच खाली होत जातो. तसंच आपण पण त्या दलदलीत फसत जातो जर वाईट कर्म केले तर. पुढची स्लाइड. आता आपण कृष्णाला प्रेमाने काय देऊ शकतो, मगाशी मी याचा श्लोक वाचला की नाही, 4 कुठल्या गोष्टी, भक्ती, तुळशीचे पान, बरोबर, कमळ, फूल, बरोबर, फूल, बरोबर, फळ, नैवेद्य, हो बरोबर, खूप छान. तुळशीचं पाणी आणि पाणी, बरोबर. तुळशी पत्र, फूल आणि पाणी आणि फळ, कुठलं पण फळ म्हणजे नैवेद्य. खूप छान. पुढची स्लाइड. आता आपले शब्द काळजीपूर्वक वापरा, कारण शब्द हे तलवारीपेक्षा मजबूत असतात. आपण शब्द म्हणजे दुधारी तलवार असं म्हणतो की नाही. मग जर तुम्ही बोलण्याचा प्रस्ताव दिला तर नेहमी स्वतःला विचारा की हे खरं आहे का, हे सत्य आहे का. म्हणजे हा मनात विचार करा बोलण्याच्या आधी. जर तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं की आता तू बोल, तर मग तुम्ही काय बोललं पाहिजे, तर हे खरं आहे का, आधी विचार करायचा, हे सत्य आहे का, हे बोलणं आवश्यक आहे का, इथे नाही बोललं तर नाही चालणार का. आणि जे काही बोलाल ते शब्द कसे पाहिजे, छान चांगले शब्द पाहिजे, वाईट शब्द किंवा अपशब्द नको. हे सगळा विचार करून बोलायचं. पुढची स्लाइड. हे आपण नेहमी रोज या प्रणाम मंत्र म्हणून सुरुवात करतो की नाही. तर जो आपला एक आहे गुरु प्रणाम मंत्र, एक आहे प्रभुपाद प्रणाम मंत्र, एक पंचतत्व मंत्र आणि एक आपला महामंत्र. पुढची स्लाइड. आणि आजच्या अध्यायाचं नाव काय आहे, मोक्ष संन्यास योग. ठीक आहे. आता मोक्ष संन्यास योग मध्ये काय आहे, मोक्ष म्हणजे काय किंवा संन्यास म्हणजे काय, की गोलोकात जाणं, कृष्ण लोकात जाणं, तर म्हणजे काय एक्झॅक्टली ते आपण बघूया. पुढची स्लाइड. आता इथे काय म्हणतायत, मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक चांगले आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून नियुक्त केलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. म्हणजे इथे काय बाजूच्या स्लाइड मध्ये एक चित्र दिसतंय का, की त्यांना एक सिलेक्शन करता आहेत. म्हणजे एक प्रकारची परीक्षा घेत आहे, एक्झाम घेत आहेत. आणि त्या परीक्षा काय आहे त्या चित्रात, तर त्या चित्रात कोण कोण उभा आहे, साप आहे, माकड आहे, पेंग्विन आहे, हत्ती आहे, मासा आहे, मगर आहे, कुत्रा आहे. आणि यांना सगळ्यांना काय सांगितलं तर झाडावर चढा. आता मला सांगा याच्यातलं झाडावर कोण चढू शकतो पटकन,
माकड. माकड चढू शकतो. आणि फार फार तर त्याच्या मागे म्हणजे अर्ध्या याच्यापर्यंत कुत्रा थोडाफार चढला तर अर्ध्या याच्यापर्यंत चढू शकतो. आणि साप वर जाऊ शकतो. बरोबर. आता याच्यातला मला सांगा, मासा जाईल का वर? हत्ती वर चढू शकेल का? नाही. नाही. हा, मग नक्कीच त्या परीक्षेमध्ये ते नापास होतील की नाही? मग आपण मग ते इथं तेच म्हणत आहे की आपलं कर्म काय, म्हणजे काय, प्रत्येक मनुष्य म्हणजे प्रत्येक प्राण्याचा त्याचा गुणधर्म असतो. बरोबर. म्हणजे माकड सहज झाडावर चढू शकतो. म्हणजे माकड श्रेष्ठ आणि हत्तीला झाडावर चढता येत नाही म्हणजे हत्ती श्रेष्ठ नाही असं होतं का? प्रत्येकाचा आपापला धर्म असतो. मग इथे तेच सांगतायत भगवंत की मनुष्याने आपल्याला जे प्राप्त झालेलं कर्म आहे, म्हणजे तुम्हाला जे कर्म आहे ते तुम्ही सदोष म्हणजे कुठलाही दोषविरहित असं करा. आणि दुसऱ्याचं उलट कर्म करायला जाऊ नका की हा हे करतो म्हणून. माझं काय कर्म आहे ते व्यवस्थित आणि छान पद्धतीने करा, प्रामाणिक पद्धतीने करा. आणि मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरूनच, म्हणजे त्याचा जसा हे आहे, आता माकड कसा उड्या मारू शकतो म्हणून तो झाडावर चढू शकतो, म्हणून त्याला ते कर्म आहे की चढणं. पण हत्ती कसा, हत्ती बलाढ्य आहे, तो झाडावर चढू शकेल का? तर त्याचं कर्म वेगळं आहे. तर अशा त्याच्या याच्यानुसारच त्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून, म्हणजे त्याच्या गुणधर्माला अनुसरूनच त्याला कर्म दिलेले असतात. आता मासा पाण्यात पोहतो, पण मला सांगा हत्ती पाण्यात जाऊ शकतो का? पाण्यात गेला तर तो खाली तो बुडायला लागेल की नाही? पण मासा तेवढाच शिताफीने तो कांडो पाण्यात राहतो. बरोबर की नाही? पुढची स्लाइड. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो वैकुंठाच्या जगात प्रवेश करू शकतो. म्हणजे इथे काय सांगत आहे की भगवान पुरुषोत्तम हे आपण वाचलं, पण याची आपल्याला अनुभूती केव्हा येते किंवा आपल्याला हे केव्हा समजतं? म्हणजे आता आपण हे भगवद्गीतेत दिलेलं आहे, आपण वाचलं, आपण ऐकलं, पण याची आपल्याला प्रत्यक्ष याची जाणीव केव्हा होते किंवा अनुभूती केव्हा येते? जेव्हा आपण भक्तीची स्टेज जी असते, जे आपण पुढे जाऊ, प्रगती करू, की त्याचद्वारेच आपल्याला जाणीव होते की भगवंत हा खरंच पुरुषोत्तम आहे. आणि तो आज क्षणी जेव्हा त्याला ही जाणीव होते तेव्हाच तो वैकुंठात म्हणजे गोलोकात प्रवेश करू शकतो. तोवर तो खालीच इथं की बाबा तुझं आपलं जे काय कर्म आहे त्यानुसार तुझं आपलं जे सत्कर्म, म्हणजे जर चांगलं कर्म केलं तर त्याचं तुम्हाला फळ मिळतं, चांगलं फळ मिळतं, म्हणजे ते तुम्हाला खालीच भोगायचं आहे. आणि वाईट कर्म केलं तर त्याचं सुद्धा तुम्हाला जे पापकर्म आहे, दुष्कर्म केलेलं, ते सुद्धा तुम्हाला इथेच भोगायचं आहे. म्हणजे पृथ्वी लोकावर, मृत्यू लोकावरच कुठल्या तरी जन्मात तुम्हाला सुख दुःखांच्या रूपात भोगायचं आहे. पण कृष्ण कर्म केलं, भक्ती केली तर नक्कीच आपल्याला पुरुषोत्तम म्हणजे भगवान पुरुषोत्तम आहे याची जाणीव होते, याचा आपल्याला अनुभूती येते आणि मग आपण वैकुंठात जातो. पुढची स्लाइड. आता याच्यामध्ये काय आहे की ही एक आहे हनी बॉटल, म्हणजे त्याच्यामध्ये मध भरलेला आहे, आणि ही आहे मधमाशी. ठीक आहे. तर ती काय पहिल्या स्लाइड मध्ये काय करते आहे की ते झाकण लावलेलं आहे, बंद आहे, आणि ती आपली चव म्हणजे मधमाशी ते मध खाण्याचा प्रयत्न करते. तर तिला त्या मधाची चव कळेल का? का? कारण की मॅम झाकण लावलेलं आहे. झाकण लावलेलं आहे. बरोबर. म्हणजे मधमाशी आहे, समोर मध आहे बरणीमध्ये, पण त्याचं झाकण लावलेलं आहे, मग त्याची आपल्याला चव घेता येणार नाही. पण तेच दुसऱ्या याच्यात काय आहे की झाकण उघडलेलं आहे. बरोबर. आणि ती मध पण ते काय करते आहे, मध बरणी उलट्या साईडने हे करते आहे, म्हणजे ते मध सांडलं जाते, तेव्हा पण तिला त्या मधाची चव घेता येणार नाही. पण तिसऱ्या याच्यात काय करते, ती बरोबर चमचा घेतला आहे, त्या मधामध्ये त्या बाटलीत घेते आणि ती आपल्या तोंडापर्यंत नेते, म्हणजे ते मध चाखते आहे. मग तेव्हाच तिला कळेल ना की ते मध गोड आहे का काय, म्हणजे त्या मधाचा मधुरपणा जो आहे तो केव्हा कळेल, जेव्हा ती प्रॉपर चमचा घेऊन ते झाकण उघडेल, एखादी वस्तू घेईल किंवा चमचा घेईल, त्या मधामध्ये घेईल आणि मग ती स्वतः चाखेल, तेव्हाच तिला समजेल की नाही. ह्याचप्रमाणे
आपण भक्ती कशी करायला पाहिजे, तर भक्ती आपण अशीच जसं काल बघितलं आपण की तो कोणाची भक्ती केली तर अर्जुनाने कृष्णाला विचारलं होतं की नाही, की कोणाची भक्ती आपल्या मनाप्रमाणे केली, जी शास्त्रांना अनुसरून नसेल, तर मग त्यांना मिळेल का, त्यांना मोक्ष मिळेल का, की तेव्हा त्यांना वैकुंठ धाम मिळेल का. तेव्हा म्हणजे त्यांनी काय जसं मग तेव्हा मी तुम्हाला पीके मूवीचं उदाहरण दिलं होतं ना, तर दगड मांडतात आणि मग त्याला हळद कुंकू लावून पूजा करायला येतात. म्हणजे आपण अशी कोणाची भक्ती करून चालणार नाही. म्हणजे जसं आपण इथे मधमाशीने काय झाकण लावलेलं आहे, तर त्याचा तिला चाकताच येणार नाही. किंवा दुसरीकडे काय झालंय की ते उलट्या साईडने सांडतं आहे, म्हणजे चुकीचं कुठल्या तरी आपण मार्गाने भक्ती करतो आहे, ते आपल्याला समजत नाही आहे, प्रॉपर आपल्याकडे मार्गदर्शक नाही आहे. तर म्हणून आपण त्या भक्तीचा आपल्याला लाभ नाही होणार. पण तिसऱ्या स्लाइड मध्ये काय आहे की व्यवस्थित झाकण उघडलेलं आहे, चमचा घातलेला आहे, म्हणजे आपल्याकडे आपण शास्त्राचं ज्ञान घेतो आहे किंवा आपल्याला तसे गुरु लाभलेले आहेत आणि आपण शास्त्र सुद्धा पद्धतीने भक्ती करतो आहे, कृष्णाची भक्ती करतो आहे. तर नक्कीच आपल्याला जसा ह्या मधमाशीला ते मधाची चव कळली, ती गोड आहे असं कळलं, तसं आपल्याला नक्कीच आपण कृष्णाच्या आपण कृष्णाच्या अजून जवळ जाऊ. पुढची स्लाइड. आता हे काय आहे, हे काय दिसतंय, हे काय असेल हे मॅम? हेच आहे ना सिक्युरिटी गार्ड आहे ना, एकदा मुलाला थांबवतोय. हो नहीं, वो कह रहे हैं कि टिकट के बिना एंट्री नहीं है. हाँ टिकट के बिना एंट्री नहीं, बट ये है क्या, सर्कस है कि नहीं? येस मॅम. हाँ हो की नाही एक आणि मग या सर्कस मध्ये बरोबर आहे की तिकीट तर म्हणजे आपण कुठेही जातो तर आपल्याला तिकीट विचारतात, त्याशिवाय आपण विदाउट तिकीट तर कुठे जाऊ शकत नाही. मग तसंच जर आपल्याला गोलोकात वृंदावन मध्ये जायचं असेल, म्हणजे कृष्णाच्या घरी जायचं असेल, तर तिथे सुद्धा तिकीट लागतं. मग तिथलं तिकीट म्हणजे काय, त्या तिकिटाचे मॅम, काय चार्जेस असतील? बरोबर, नामजप. त्या मैम तिकिटाचे भक्ति बरोबर, भक्ती, कृष्णाची भक्ती, नामजप. म्हणजे काय, कृष्णाच्या घरी जायच्या तिकिटाचे चार्जेस काय, तर नामजप. नामजप. एकदम मैम बरोबर, नामजप भक्ति एंड भजन. बरोबर. खूप खूप छान. कृष्णाची भक्ती, कृष्णाचं गुणगान गाणं, श्लोका म्हणणं, भगवद्गीतेचे श्लोक म्हणणं, ती पुन्हा पुन्हा वाचणं आणि नामजप करणं. खूप छान. पुढची स्लाइड. आता हे आहे गोलोक आहे, ठीक आहे. ते किती सुंदर आहे बघा गोलोक. तर त्याच्यामध्ये काय आहे की हिरव्या झाडांमध्ये तो एक हिरवा पोपट आहे. म्हणजे वेगवेगळ्या कलरचे म्हणजे हिरवे बरोबर. हा, कारण आपण पटकन बघतोय ना, म्हणून आपल्याला तो कळत नाही, सगळं हिरवं हिरवं दिसतंय. पण जर नीट निरखून बघितलं तर आपल्याला दिसतंय की तिथं भरपूर पोपट आहे, म्हणजे झाड पण आहे आणि पोपट पण आहे. माझा आवाज येतोय का? येस मॅम. हा हा, तर मग इथे काय की गोलोक मध्ये त्या खूप त्या झाडांवर पोपट आहेत आणि ते म्हणजे आपल्याला पटकन बघितलं की असं वाटतं की ते हिरवं हिरवंच आहे, पण जेव्हा निरखून बघतो तेव्हा कळतं की तिथे वेगवेगळे पोपट आहेत, हो की नाही. तसंच आपण जेव्हा पटकन गोलोकात जातो तेव्हा आपल्याला समजत नाही, पण आपल्यामध्ये पण म्हणजे ही शेजारची स्लाइड आहे की नाही, जसंच खूप सुंदर एक गोलोक आहे आणि आजूबाजूला हे छोटे छोटे आत्मा आहेत, ठीक आहे. तर आपण ह्या झाडामध्ये कसा पोपट, झाड पण आहे वेगळं आणि पोपट पण आहे. जर निरखून बघितलं तर कळतं की झाड आणि पोपट हे दोन्ही गोष्टी आहेत, पण त्याचा रंग सारखा आहे की नाही, हिरवा हिरवा, त्यामध्ये सगळंच सारखं दिसतं. तसंच कृष्ण आणि आपण, म्हणजे कृष्णामध्ये जेव्हा आपण गोलोकात जातो तेव्हा आपला आत्मा, मग तो काय होतो, त्याच्यामध्ये पण कृष्णाचेच गुण येतात, पण तरी तो स्वतः कृष्ण होत नाही. म्हणजे तो पोपट आणि झाड जरी हिरव्या रंगाचा असला तरी पोपट पोपट आहे आणि झाड झाड आहे. तसं कृष्ण लोकात गेल्यानंतर आपला आत्मा हा कृष्ण लोकातला, गोलोकातला आत्मा होतो.
आणि कृष्ण कृष्णच राहतो आणि आपण त्या कृष्ण लोकांमधले राहणारा आत्मा असं आपलं अस्तित्व तयार होतं. ठीक आहे, ही आपली ओळख तयार होते. तर आहे त्याचे गुण त्याच म्हणजे जे कृष्णामध्ये गुण येतात तेच त्या आत्म्यामध्ये पण गुण येतात, पण तरीही वेगळं, कारण की तो कृष्ण आहे, तो भगवान आहे आणि आपण जीवात्मा आहोत. आणि जेव्हा आपण गोलोकात जातो तेव्हा गोलोकातला जीवात्मा. ठीक आहे, म्हणजे जो कृष्णापासून वेगळा आहे पण कृष्ण लोकातच आहे. म्हणजे हा पोपट आहे, हे झाड आहे, दोघही हिरवे आहेत, पण तरी पोपट आणि झाड हे दोन वेगळे आहेत की नाही. त्याचप्रमाणे पुढची स्लाइड. तर इथे काय म्हणतात बघा. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसाद तरीष्यसी अथ चेत्वम अहंकार शोष्यसी विनक्ष्यसी. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर तू नाश पावशील. म्हणजे आपण जर कृष्ण भावनेने युक्त झालो म्हणजे कृष्णाला समर्पण केलं किंवा कृष्णाला सगळं मानून जर आपण कार्य करत राहिलो, कर्म करत राहिलं, तर ह्या जीवनामध्ये जी काही संकट आहेत, कारण की सुख दुःख ह्या दोन्ही गोष्टी असतात, त्यामुळे संकट ही प्रत्येकाला येणारच, पण ती पार कशी करायची. तर हे जेव्हा आपण कृष्णाच्या भक्तीमध्ये असतो तेव्हा ती अशी येतात पण संकट, पण ती अशी आपल्याला ते संकट समोर जाण्याची आपल्याकडे एक शक्ती येते किंवा आपण ती अलगद पार करतो. पण तेच आपण आपल्या अहंकारात असू की नाही माझा काही देवावर विश्वास नाही, माझा काही कृष्णावर वगैरे विश्वास नाहीये, हे सगळं करणारा मी आहे, मी बघितलंय का कृष्णाला, मला माहितीये का कोण कृष्ण आहे, असं जर आपण म्हंटल तर काय होतं की तुझा नाश होईल, तुझं असं कृष्ण सांगत आहेत. पुढची स्लाइड. जसं ती मागची स्लाइड दाखवा ना एक मिनिट. जसं आता हे जे मोठा महासागर आहे की नाही, हो की नाही, तो कसा निळाशार आणि छान दिसतो आहे, तो आपण महासागर ओलांडू शकतो का? नाही. पण कसं आहे की महासागर आपण ओलांडू शकत नाही. म्हणजे तसंच आपण दुःख आपण ते असं थोपवू शकत नाही, ते आपल्याला सामोरं जायचंच आहे. पण ते सामोरं जाण्याची किंवा जे वेदना आपल्याला सहन करण्याची जी शक्ती कोण देतं आपल्याला? कृष्ण देतो. बरोबर. पण तेच आपण जर अहंकारात असू किंवा हे असू तर हे डबकं आहे छोटं, बरोबर, पण ते पार करायला सुद्धा मग जेव्हा आपण आपल्या अहंकारात असतो तेव्हा आपल्याला ते पार करता येत नाही, कारण का तर आपण आपल्या अहंकारात असतो आणि कृष्ण आपल्याला तेव्हा मदत करत नाही. ठीक आहे, म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, नेहमी आपल्याला कृष्णाची म्हणजे कृष्णाला कायम त्याच्या भक्तीत राहिलं पाहिजे, त्याला साथ घातली पाहिजे, म्हणजे त्याला हाक मारलं पाहिजे. बरोबर. पुढची स्लाइड. मग आपल्याला कृष्णाला आपण हाक मारली की बघा आता ह्या महासागरात, तोच मागचा महासागर आहे, तर बघा कृष्ण आपल्याला कसा हात देतोय आणि आपण हात देतोय आणि तो आपल्याला वर खेचतो आहे त्या सागरातून. ठीक आहे, म्हणजे आपण जर कृष्ण भक्तीत राहिलो तर. पुढची स्लाइड. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यत्नरूढानि मायया. हे अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करत आहे. हे सर्व जीव मायेने बनवलेल्या यंत्रावर आरूढ आहेत. म्हणजे काय म्हणता आहे तिथे भगवंत की कृष्ण आपल्या हृदयात आहे आणि तो ज्याप्रमाणे आपल्या हृदयात आहे तसाच तो सर्वांच्या हृदयात आहे. तो एक परमात्मा म्हणून आपल्या हृदयात आहे आणि आपलं हे जे शरीर आहे ते एका यंत्रासारखं आहे. बरोबर. आणि हे शरीर म्हणजे हे आपलं यंत्र कोण चालवत आहे, तर स्वतः परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि ते चालवत आहे म्हणजे ते कसं चालवत आहे, आता तुम्ही म्हणे ही त्याने जर मगाशी रथ दाखवला, आता म्हणते की भगवान श्रीकृष्ण चालवत आहेत. म्हणजे आपलं हे जे शरीर आहे याच्यामध्ये आपण काय करतो,
आपण श्वास घेतो बरोबर, आणि आपण नुसता श्वास घेत नाही तर त्या आपण जे खातो, जे अन्न ग्रहण करतो त्याचं पचन होतं, त्याचे जे पाचक रस असतात ते आपल्याला आपल्या ज्या शरीरामध्ये ज्या हे आहेत म्हणजे वेन्स आहेत, ज्या नलिका आहेत बरोबर, त्यातनं आपल्याला पोषण तत्व मिळतं, ज्या आपल्या बुद्धीपर्यंत पोहोचतात, मनापर्यंत पोहोचतात. म्हणजे हे श्वसन घेण्याचं काम, जे आपलं हृदय 24 तास कार्यरत आहे, 24/7, आणि जेवढं आपलं लाईफ आहे तेवढं, एवढं कुठलं तरी मशीन कुठलं तुम्ही चालू असलेलं पाहिलेलं आहे का तुमच्या? आपण कुठलं पण मशीन म्हटलं तर त्याला काहीतरी मेंटेनन्स असतो किंवा ते कधीतरी खराब होतं किंवा काहीतरी होतं, पण आपलं अविरत म्हणजे जेवढं आपलं आयुष्य आहे तेवढं जन्मापासून मृत्यूपर्यंत आपलं हृदय बरोबर चालू असतं 24/7. आपले श्वासोश्वास बरोबर आपण, आणि असं कधी होतं का आज कंटाळा आला, आज मी ऑक्सिजन घेतच नाही, जाऊ दे आज मी नायट्रोजन घेते, कार्बन डायऑक्साईड घेते, असं कधी काही होतं का? आपण बरोबर ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड CO2 बाहेर सोडतो की नाही? त्याच्यानंतर आपण जे काही खातो त्या अन्नाचं बरोबर पचन होतं, हो की नाही? म्हणजे ह्या ज्या क्रिया आहेत हे कोण करून घेतं? आपल्या बरोबर, म्हणजे आपला शरीर कोण चालवतं आहे? कारण आपल्यामध्ये परमात्मा स्थित आहे, हो की नाही? म्हणजे हे इथे तेच सांगत आहेत की प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि म्हणूनच तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करत आहे. ज्या क्षणी आपला म्हणजे शरीरातला आत्मा आणि परमात्मा जेव्हा शरीर सोडून जातो त्या क्षणी काय होतं? आपलं शरीर एक असं कुठली हालचाल होते का किंवा श्वासोश्वास होतो का? नाही ना. त्याचप्रमाणे पुढची स्लाइड. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्स्मृति ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद दिवेद चाहं. म्हणजे इथे परत भगवान श्रीकृष्ण तेच सांगता आहेत की ते सगळ्यांच्या हृदयात आहेत, आपल्या शरीरामध्ये स्थित आहेत, एका यंत्रासारखे आहेत, आणि म्हणजे त्या श्लोकाचा आणि ह्या श्लोकाचा अर्थ एकच आहे वरच्या आणि खालचा, की आपण आपलं शरीर म्हणजे आपलं जे शरीर रूपी यंत्र आहे हे कोण चालवत आहे? तर परमात्मा साक्षात भगवंत. हे बघा, मॅन ऍज अ मशीन, ठीक आहे, आणि आपल्या हृदयामध्ये परमात्मा स्थित आहे बरोबर, प्रत्येकाच्या हृदयात आहे. जे गुरु बसलेले आहेत त्यांच्या पण हृदयात आहे परमात्मा. त्याच्यानंतर खाली शिष्य जे बसलेले आहेत त्यांच्या पण हृदयात परमात्मा आहे. आणि असं काही होतं का की हा गुरु आहे म्हणून यांचे श्वासोश्वास कमी आहेत का जास्त आहेत, हा खाली शिष्य आहे, प्रत्येकाचे समान असतात. प्रत्येक प्राण्याचे म्हणजे अगदी किडा मुंगी मच्छर डास यांचं म्हणा किंवा माणूस म्हणा, मोठा हत्ती म्हणा, सगळ्यांचे झाड, सगळ्यांचे सगळेजण श्वासोश्वास करतात प्रत्येकाला. आणि ही प्रक्रिया कोण चालवतं, कोण करून घेतं? तर साक्षात परमात्मा भगवान श्रीकृष्ण. पुढची स्लाइड. आता ही गोष्ट आपल्याला माहिती आहे की नाही? आठवते का? हे गजेंद्र हत्ती, ते इंद्रादयुम्र म्हणून ओळखले जाणारे मानव होते, पण त्यांचा पुढचा जन्म त्यांना हत्तीचा मिळतो, ठीक आहे. आणि मग पण ते कृष्ण भक्त असतात आणि ते त्यामुळे जेव्हा पुढचा जन्म मिळतो तेव्हाही त्यांची कृष्ण भक्ती सुरूच असते. कारण की आपण जरी शरीर बदललं म्हणजे आत्म्याने, तरी आपण जी कृष्ण भक्ती केलेली आहे, जे कृष्ण कर्म केलेलं आहे ते कॅरी फॉरवर्ड होत जातं आणि आपण मग तशीच पुढे आपण ती भक्ती आपली ऍड होत जाते. त्यामुळे ते जरी हत्ती होता तरी तो भक्ती करतच होता, कृष्ण भक्तच होता. आणि तेव्हा त्यावेळेस पण तो मनापासून प्रार्थना करायचा. आणि मग जेव्हा त्याला मगरीने त्या गजेंद्रवर हल्ला केला, त्या हत्तीवर हल्ला केला, तेव्हा काय केलं? असह्य वेदना होत होत्या, पण त्या व्यवस्थेतही ते प्रार्थना करतच होते. आणि मग काय झालं? तेव्हा त्यांच्या मदतीला कोण आलं? साक्षात भगवान श्रीकृष्ण. हा, ते गरुडावर विराजमान होऊन आले आणि मग त्यांना मगर चावते का काय, त्यांनी कुठलाही विचार नाही केला, पायातनं रक्त येतंय का काय. आणि तशा याच्यात जेव्हा भगवान श्रीकृष्ण आले तेव्हा त्यांनी त्याला ते बाजूच्या तळ्यातलं कमळ तोडून त्यांच्या चरणांना अर्पण केलं. मग तेच
जर भगवंत म्हणजे भक्त जर भगवंतासाठी एवढं करतो आहे, मग भगवंत काय करणार? तो तर किती प्रेमळ आहे, दयाळू आहे कृष्ण. मग त्यांनी नक्कीच त्या मगरीला मारलं आणि म्हणजे आणि त्यांच्या भक्ताचं रक्षण केलं. त्या मगरीपासून त्यांच्या भक्ताचं म्हणजे त्या गजेंद्राचं रक्षण केलं. ठीक आहे, पुढची स्लाइड. आता हा श्लोक परत रिपीट झालाय. हा आपल्या पहिल्या आधी अध्यायात पण होता की नाही, हा 10व्या अध्यायात पण आहे आणि आता पण आहे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजीमा नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, मला भज आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहे. आता भगवान कृष्ण आणि भगवान अर्जुन हे तर आणि अर्जुन हे दोघं कोण होते? खूप छान मित्र होते. जसे ते भाऊ होते तसे ते खूप छान मित्र होते एकमेकांचे. लहानपणापासून एकत्र खेळणं, एकत्र वाढले ते. आणि मग काय म्हणून ते सांगतो की मी तुला हे का सांगतो आहे की तू माझं चिंतन कर, माझा भक्त हो, मलाच नमस्कार कर. तर निश्चितच तुला माझी प्राप्ती होईल. कारण का? भगवान श्रीकृष्ण किंवा भगवंत हे नेहमीच आपल्या भक्तांचं रक्षण करत असतात. जसं या बाजूच्या चित्रात काय दाखवलं आहे की ते काय करत आहेत की त्यांनी पूर्ण गोवर्धन पर्वत उचललाय. बरोबर, त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला आणि सगळे जे गोकुळवासी होते, जे वृंदावनवासी होते, त्यांना रक्षण केलेलं आहे. ज्या पावसापासून जे वादळ आलेलं होतं, ज्या प्रचंड पाऊस पडत होता, त्यांच्यापासून त्यांनी रक्षण केलं. गोवर्धन पर्वत उचलून ते सगळे अख्खं पूर्ण गाव नुसते माणसं नाहीत, तर त्या गावात राहणारे पशु म्हणजे गायी, म्हशी जे काय असतील त्या सगळ्यांचं त्यांनी रक्षण केलं. कारण ते सगळे कृष्णाचे भक्त होते. पुढची स्लाइड. मन्मना भव मद्भक्तो मद्याजीमा नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव मात्मानं मत्परायण. परत तेच की माझा नमस्कार कर, मला भज, मला काय म्हणता आहेत, मला प्रसाद म्हणजे मला नैवेद्य दाखव, मग मी तुला नक्कीच त्याचा स्वीकार करून तुझं रक्षण करेल. पुढची स्लाइड. म्हणजे कृष्ण कुठल्या 4 गोष्टी करायला सांगतो आहे. तर मला जप, मन्मना म्हणजे माझा जप कर, मद्भक्तो म्हणजे मला प्रसाद दे, मला अर्पण कर, बरोबर. नंतर माझी पूजा कर, मद्याजी मा नमस्करू म्हणजे माझा नमस्कार कर, मला नमस्कार कर. म्हणजे या 4 स्लाइड मध्ये काय सांगितलं आहे? 1 मिनिट. म्हणजे मन्मना मद्भक्तो मद्याजीमा नमस्कुरु म्हणजे मला माझा जप कर, मला नैवेद्य अर्पण कर, माझी पूजा अर्चा कर आणि मला नमस्कार कर. आता हा नमस्कार कसा केला आहे त्यांनी? काल आपण शिकलो होतो, आठवतंय का? नमस्काराचे प्रकार. कसा केलाय त्यांनी नमस्कार? मॅम झोपून. पुढची स्लाइड दाखवा ना. हा काय आहे? झोपून म्हणजे साष्टांग नमस्कार केला आहे, साष्टांग दंडवत. पहिल्या याच्यात काय आहे की मुलं कुठला नमस्कार करतात? साष्टांग नमस्कार करतात. साष्टांग मध्ये काय? अष्टांग म्हणजे 8 अंगांसह असा जो केलेला नमस्कार म्हणजे साष्टांग नमस्कार. आणि मग त्याच्यामध्ये काय जमिनीला आपण काय कुठले शरीराचे भाग स्पर्श होतात? आपलं गुडघा, पोट, छाती, हात, कोपर, हनुवटी, नाक आणि मंदिर. म्हणजे हे आपल्या 8 गोष्टी आपल्या आपण जमिनीला स्पर्श करतो आणि मग आपला देवाला शरण जातो. हा म्हणजे साष्टांग नमस्कार. आणि पंचांग नमस्कार कोण करतं? मुली करतात. आणि त्याच्यामध्ये कुठले 5 अवयव आपण हे करतो? तर गुडघा, छाती, त्याच्यानंतर हनुवटी, मंदिर आणि कपाळ. म्हणजे ह्या 5 गोष्टी आपण
टेकवून आपण नमस्कार करतो. ठीक आहे. हा झाला साष्टांग नमस्कार आणि पंचांग नमस्कार. आणि आपण तुम्ही बघितलं असेल इस्कॉन मंदिरात वगैरे, तर इस्कॉन मंदिरात कसा नमस्कार करतात, असा नमस्कार करतात. म्हणजे मी तुला पूर्णपणे शरण आलेलो आहे, असे हा दोन्ही हात वर करून आपण हरे कृष्णा 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 हरे हरे. आपण जर इस्कॉन मंदिरात गेलो ना तर तुम्हाला हे बघायला मिळेल. म्हणजे आपण पूर्णाला आपण मी जाऊन आलेलो आहे. हा आपण भगवंताला पूर्णपणे मी शरण गेलेलो आहे आणि मी तेव्हा असा नमस्कार करतोय, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. पुढची स्लाइड. पुढच्या स्लाइड. हा सॉरी. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग करा, केवळ मलाच शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन, घाबरू नकोस. मग इथं काय भगवंत म्हणत आहेत की हे तुला जे काही वाटतं आहे की सर्व प्रकारचे जे काही धर्म आहेत ते सगळे तू आधी त्याग कर त्याचा, आणि फक्त भगवंताला शरण जा, म्हणजे मला शरण ये आणि मी तुला त्या सगळ्या पापांपासून, म्हणजे जे काही अर्जुनाला वाटत होतं की नाही हे माझे गुरु आहेत, हे काका आहेत, आजोबा आहेत, भाऊ आहेत, यांना जर मी मारलं तर काय होईल, यांच्याशी माझं काहीतरी नातं आहे, माझा काहीतरी त्यांच्या बाबतीतचा धर्म आहे, तो मी नाही पाळला तर मला पाप लागेल, मी कसं होईल माझं, असा जो त्यांना विचार असतो किंवा त्यांची भावना असते. ते काय म्हणतात की तुझ्या सगळ्या धर्मांचा तो त्याग कर, तू फक्त भगवंताला शरण घ्या, म्हणजे मला शरण ये, मी तुला कुठल्याही पापांपासून मुक्त करेन, म्हणजे कुठलंही पाप तुला लागू देणार नाही, कारण तू धर्माचं कार्य करतो आहेस, घाबरू नकोस, असा भगवंत अर्जुनाला धीर देत आहे. पुढची स्लाइड. जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच संशय नाही. याच पेक्षा मला अधिक प्रिय असा कोणताही सेवक नाही या जगात नाही, तसेच त्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही. म्हणजे इथे काय सांगता आहेत, ह्या चित्रात काय आहे, ते काय करता आहेत, ते भगवद्गीता पठण करता आहेत किंवा भगवद्गीता सांगता आहे एकमेकांना, हे की नाही, ते सगळ्यांच्या हातात अशी भगवद्गीता आहे की नाही, असं चित्र आहे ना, भगवद्गीता दाखवत आहेत. तर ते हे भगवद्गीतेचं जे परम रहस्य आहे, हे जे गूढ ज्ञान आहे, जे कोणाला सांगता आहे की एकमेकांना सांगतायत, एकमेकांना शेअर करता आहेत, तर असा जो भक्त आहे, असा जो माणूस आहे, तो भगवंताला अत्यंत प्रिय आहे आणि याच्यापेक्षा कुठलं चांगलं कर्मच नाही आहे, आणि अशा याच्यापेक्षा कोणी चांगला म्हणजे अधिक प्रिय कृष्णाला असूच शकत नाही, असं इथे भगवान श्रीकृष्ण सांगता आहेत. पुढची स्लाइड. आणि मी हे जाहीर करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचा अभ्यास करतो तो त्याच्या बुद्धीने माझी उपासना करतो. म्हणजे पवित्र संवाद म्हणजे काय, तर हे काय आहे, भगवद्गीता म्हणजे काय आहे, हा संवाद आहे. हा कोणामध्ये संवाद आहे, तर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, हो की नाही. ते आपण बघितलं की नाही की युद्ध सुरू आहे, युद्धभूमीमध्ये सुरू होण्याच्या आधी जेव्हा सगळ्यांचे शंख वाजले जातात तेव्हा की बाबा ह्या युद्धामध्ये कोण कोण आहेत, कोण कोण आलेलं आहे आणि आपण कसं युद्ध करायचं, असं बघण्यासाठी जेव्हा अर्जुन मध्ये येतात बरोबर दोन सैन्याच्या मध्ये, आणि मध्ये आल्यावर काय होतं की त्यांना ते बघतात तर काय, अरे समोर साक्षात माझे काका, गुरु, आजोबा, माझे भाऊ, आणि यांचा मी वध कसा करणार. म्हणजे जेव्हा ते आधी युद्धाची पूर्ण तयारी झालेली आहे, पण जेव्हा मध्ये येतात सगळ्यांना जेव्हा प्रत्यक्षात सामोरे जातात तेव्हा त्यांच्या मनाची जी चलबिचल होते आणि ती थांबवण्यासाठी, ती समजवण्यासाठी हा झालेला संवाद श्रीकृष्णामध्ये आणि अर्जुनामध्ये, हा 45 मिनिटाचा. मग हे काय इथे श्रीकृष्ण काय सांगता आहेत की मी जाहीर करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचा अभ्यास करतो, म्हणजे जो कोणी गीतेचा अभ्यास करतो, तो त्याच्या बुद्धीने माझी उपासना करतो, तो म्हणजे तो ज्ञानार्जनाचं काम करतोय, म्हणजे तो ज्ञान घेण्याचं काम करतोय, तो ज्ञान घेऊन भक्ती करतो आहे.
म्हणजे तो त्याच्या बुद्धीने माझी उपासना करतोय असं भगवंत म्हणतात. पुढची स्लाइड. आता इथे 2 चित्र दाखवलेली आहेत. एका याच्यात काय आहे की त्यांच्या हातात ती बीड बॅग म्हणजे ती माळेची बॅग आहे आणि ते जॉब करतायत आणि दुसरीकडे मोबाईल बघतायत. आणि दुसऱ्या चित्रात काय दाखवलं आहे की ते शांत ध्यान लावून बसलेले आहेत एका ठिकाणी तुळशीचं आपलं वृंदावन असतं त्याच्या बाजूला बसून छान जॉब करत आहेत. तर म्हणजे यातला योग्य आणि अयोग्य जॉब कुठला? जे पहिलं चित्र आहे ते अयोग्य आहे आणि जे दुसरं आहे ते योग्य आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय की आपण जप करताना आपलं पूर्णपणे त्याच्यात लक्ष असलं पाहिजे, ध्यान असलं पाहिजे. जेव्हा आपण माळ जप करतो तेव्हा, ठीक आहे. हातात मोबाईल आहे, टीव्ही बघतो आहे किंवा असं आपण करता कामा नये. पुढची स्लाइड. आणि जो श्रद्धा व द्वेष न करता ऐकता तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात अशा पवित्र जगाला तो प्राप्त करतो. पोपट म्हणून सुखदेवने श्री भगवंतांचे शिवाकडून ऐकलेले आणि मुक्त झाले होते. म्हणजे आणि इथे काय दाखवतात बाजूच्या चित्रामध्ये की भगवान शिवशंकर जे आहेत ते पार्वतीला जेव्हा हे सांगताय भगवद्गीता सांगताय किंवा भागवतम सांगता आहेत तेव्हा सुखदेव जे होते ते पोपट बनून ते साईडला उभे राहून त्यांनी ऐकलं ते एका झाडावर पोपट बनून थांबले आणि मग ते मुक्त झाले. म्हणजे आपल्या नुसत्या श्रवणाने सुद्धा म्हणजे भक्तीचा कुठला एक श्रवण भक्ती हा एक प्रकार आहे की नाही 9 प्रकारांपैकी त्याच्याने सुद्धा त्यांना मोक्ष मिळाला होता. तर काय की जो श्रद्धेने म्हणजे कुठलाही अविश्वास नाही काही नाही आणि द्वेष न करता जो श्रद्धेने हे भगवंताचं हे करेल म्हणजे ऐकेल किंवा भगवद्गीता ऐकेल वाचेल त्याचं पठण करेल तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जिथे वास करतात अशा पवित्र जगाला तो जाऊन पोहोचतो. पुढची स्लाइड. आणि मग हा सगळा संवाद पूर्ण झाल्यावर मग आता अर्जुन काय म्हणत आहेत. अर्जुन म्हणाला हे कृष्णा हे अच्युता म्हणजे हे कृष्णाचंच दुसरं नाव आहे अच्युत. माझा मोह आता नष्ट झालेला आहे. म्हणजे जो मोह अर्जुनाला जडला होता की हे माझे कोणीतरी आहेत आणि त्यामुळे काय झालं की त्याला ते सगळे त्याने धनुष्य ठेवला होता आणि तो असा दुःखात बसला होता पश्चाताप करत होता. तर तो आता त्याचा नष्ट झालेला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झालेली आहे. म्हणजे मला माझं कर्तव्य कर्म काय आहे हे मला आठवलेलं आहे. मी आता दृढ आणि संशयमुक्त झालेला आहे. म्हणजे माझा निश्चय आता मी आता ठामपणे एका निर्णयावर पोहोचलेलो आहे की आता म्हणजे सगळे किंतु परंतु सगळे दूर झालेले आहेत. मी संशयमुक्त झालेलो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करायला तयार आहे. म्हणजे काय थोडक्यात अर्जुन काय सांगत आहेत भगवंताला की हे भगवंता तुम्ही माझं सगळं अज्ञान दूर केलं आणि आता मी युद्धाला उभा आहे तयार आहे असं हे सांगता आहेत. पुढची स्लाइड. आणि म्हणजे शेवटी हे जेव्हा सगळ्यात शेवटी भगवान श्रीकृष्णाला अर्जुन सांगतात की मी युद्धाला तयार झालो. म्हणजे 45 मिनिटाच्या ह्या संवादानंतर अर्जुनाने शेवटी लढण्याचा निर्णय घेतला आणि ते लढले. म्हणजे आणि मग ते युद्धाला सुरुवात झाली. पुढची स्लाइड. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्था धनुर्धर तत्र श्री विजयो भूती ध्रुवो नितिर्मतिर्म. जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहे. म्हणजे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर म्हणजे महान धनुर्धर अर्जुन आहे आणि जिथे साक्षात भगवंत आहेत तेथे निश्चितच ऐश्वर्य विजय असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे. तत्र श्री विजयो भूती ध्रुवो मतिर्म म्हणजे नीती सामर्थ्य आणि असामान्य हे माझे मत आहे की जिथे योगेश्वर आहे जिथे साक्षात अर्जुन आहे सगळे आहेत तिथे ऐश्वर्य विजय हा आहेच. पुढची स्लाइड.
आता ह्या भगवद्गीतेमधून आपण काय शिकलो, तर आपल्याला काय शिकायचं आहे, तर आपल्या जीवनाचा धडा. जर कृष्ण तुमच्या पाठीशी असेल तर तुम्ही आयुष्यात नेहमीच जिंकू शकाल. म्हणजे ह्या छोटे छोटे चित्र दिले आहेत की नाही, इथं प्रत्येकाला जेव्हा गोकुळावर संकट आलं तेव्हा तेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या, कारण की हे सगळे कोण होते, भक्त होते, कृष्णाचे भक्त होते. आणि मग काय झालं की जेव्हा पाऊस आला, वादळ आलं, तेव्हा गोवर्धन पर्वत एका करंगळीवर 7 दिवस 7 रात्र उचलून त्यांचं रक्षण केलं. जेव्हा कालिया सारखा नाग आला, विषारी नाग आला, तेव्हा सुद्धा त्यांनी यमुनेच्या डोहामध्ये आला होता, पण त्यांनी त्याला कालियाचं त्यांनी मर्दन केलं. कालियाला त्यांनी तिथनं जायला सांगितलं. अशा अनेक संकट आली, असे राक्षस आले, पण त्यांनी गोकुळातल्या सगळ्या लोकांना वाचवलं. का? तर कारण त्यांचा कायम विश्वास होता, भक्त होते की कृष्ण पाठीशी आहे, आणि आपणही तेच करायचं आहे. पुढची स्लाइड. भगवद्गीतेचा संदेश. आता आपण ह्या 18 दिवसामध्ये काय शिकलो, तर आपण आत्मा आहोत, म्हणजे आपण जीवात्मा आहोत. कृष्ण ईश्वराचे सर्वोच्च व्यक्तिमत्व आहे, म्हणजे सर्वोच्च नियंत्रक, सर्वोच्च आनंद, परम जो म्हणतो, ज्याला आपण परम आनंद असं म्हणतो. आणि जो पुरुषोत्तम आहे तो म्हणजे कोण, तर कृष्ण. आणि भक्ती सेवा ही परिपूर्णता प्राप्त करण्याची सर्वोत्तम प्रक्रिया आहे. म्हणजे भक्ती सेवा म्हणजे कृष्णाची कुठलीही छोट्यातली छोटी सेवा असो किंवा मोठ्यातली मोठी सेवा असो, जे आपण भक्तिभावाने केली तर आपल्याला त्याचा नक्कीच लाभ होतो. पुढची स्लाइड. तर मग आता आपण कुठलाही आपला वेळ न दवडता, आपला वेळ वाया घालवू न देता आपण नक्कीच नामजप करायचा आणि आनंदी राहायचं, नेहमी आनंदी राहायचं. पुढची स्लाइड. आणि तो आपला नामजप काय आहे? महामंत्र. महामंत्र. म्हणणार का? येस मॅम. म्हण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप छान, मस्त. पुढची स्लाइड. आणि इथे आपली भगवद्गीता संपते आणि पुन्हा एकदा शंखनाद होतो आणि युद्धाला सुरुवात होते. बरोबर? आता सगळ्यांनी हरे कृष्ण म्हणा. हरे कृष्ण मॅम. हरे कृष्णा. प्रभूजी रेकॉर्डिंग